Good morning students. Today we are going to learn our new lesson, that is Baby Pangolin's Night Out, Unit 4.2. See, in this lesson the writer is given information about pangolin animal. विद्यार्थ्यांनो लक्ष द्या. 4.2 चा जो हा बेबी पँगोलिन्स नाईट आउट हा लेसन आहे, हा लेसन आपल्याला पँगोलिन या प्राण्याबद्दल म्हणजेच खवलेधारी मांजर या प्राण्याबद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे. दिस लेसन इज अ नेचर लेसन. लक्षात घ्या की हा निसर्गवर आधारित असलेला असा हा धडा आहे किंवा पाठ आहे. ह्यात जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही इन्फॉर्मेशन नॅचरल बीइंग्सवर आधारित आहे. आता या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये किंवा स्टार्टिंगला रायटरने आपल्याला रायटरबद्दलने जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ही सगळी या लेखकाबद्दलचीच आहे, रायटरबद्दलचीच आहे. अँड द रायटर ऑफ दिस लेसन इज भाऊ काटदरे. या लेसनचे जे रायटर आहेत भाऊ काटदरे आहेत आणि त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली आहे. ज्याप्रमाणे आपल्याला मराठी लेसनमध्ये लेखकाबद्दल किंवा कवीबद्दल माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे या इंग्लिशच्या लेसनमध्ये सुद्धा तुम्हाला रायटरबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता हे भाऊ काटदरे कोण होते ते आपण बघूया. भाऊ काटदरे इज अ नेचर लवर अँड ॲन इमिनंट ॲक्टिव्हिटिस्ट. ही हॅज ओन ऑनर्स अँड अवॉर्ड्स फॉर सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द प्रोटेक्शन अँड conservation of various endangered species. Since 1992, he has striven through Sahyadri Nisargamitra organization, Chiplun, to make the concept of conservation of nature through livelihood a reality. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, भाऊ काटदरे हे निसर्गप्रेमी होते. त्याचबरोबर ते एक ॲक्टिव्हिटिस्ट म्हणजेच एक प्रकारे ते चळवळ करणारे किंवा एक तडफदार असं व्यक्तिमत्व आहे की जे काहीतरी निसर्गासाठी करण्यासाठी सतत ते कार्यरत होते. ही हॅज ओन मेनी ऑनर्स अँड अवॉर्ड्स फॉर सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ व्हेरियस इंडेंजर्ड स्पायसेस. ज्या दुर्मिळ होत चाललेल्या, नष्ट होत चाललेल्या काही दुर्मिळ अशा प्रजाती आहेत निसर्गातल्या, त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचं वाढ करण्यासाठी त्यांना भरपूर प्रमाणात वेगवेगळे असे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. 1992 पासून त्यांनी सह्याद्री निसर्गमित्र ही संस्था स्थापन केली आणि त्याची कन्सेप्टच, त्याची संकल्पनाच मूळ ही होती की निसर्गात असलेल्या काही लाईव्हलीहूड दुर्मिळ अशा प्रजाती या नष्ट होत आहेत, तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी ही निसर्ग ऑर्गनायझेशन स्थापन केलेली होती. आणि या लेसनमध्ये आपल्याला बेबी पँगोलिन म्हणजेच एक खवलेधारी मांजर आणि तिचे बाळ याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि त्यांचे संवाद दिलेले आहे. इन दिस लेसन सम डायलॉग्स आर गिवन अबाउट बेबी पँगोलिन अँड ममा पँगोलिन. ममा पँगोलिन ही बेबी पँगोलिनला आपल्या शत्रूंबद्दल माहिती कशी देते आणि त्याचबरोबर संरक्षण कसं करायचं याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये आलेली आहे. आणि त्यातूनच आपल्याला माणसाला किंवा ह्युमन बीइंग्स हॅव टू लर्न अ लेसन अबाउट ॲनिमल्स अँड प्रोटेक्शन ऑफ ॲनिमल्स. हाऊ ॲनिमल्स फिअर ऑफ ह्युमन बीइंग्स. वी गेट दिस लेसन थ्रू दिस लेसन. नाउ सी इन दिस पॅरेग्राफ, फर्स्ट पॅरेग्राफ, सम डायलॉग्स आर गिवन अबाउट बेबी पँगोलिन अँड ममा पँगोलिन. या पहिल्या पॅरेग्राफमध्येच बेबी पँगोलिनने काही डायलॉग दिलेले आहेत, त्याचबरोबर तिच्या आई काय बोलली आहे ती त्यात दिलेली आहे. आता पँगोलिन याचा अर्थ लक्षात घ्या, खवलेधारी मांजर. ही मांजर दुर्मिळ प्रजातीची आहे. तुम्हाला पिक्चरमध्ये, चित्रामध्ये दिसेल, पुस्तकात. फर्स्ट ऑफ ऑल टेक आउट युअर टेक्स्टबुक्स अँड सी ऑन पेज नंबर 90 अँड 91. 90 नंबरचं पेज काढा आणि 91 नंबरचं पेज काढा. बघा, या लेसनमध्ये आपण स्टार्टिंग करतो आहोत. फर्स्ट पॅरेग्राफ. कम बेबी, वेक अप, वी विल गो अँड ईटिंग टुडे. ममा पँगोलिन गेव अ जेंटल लविंग पुश टू हर 1 month old बेबी with her long tapering mouth.
Baby was still drowsy after a day's sleep. Mother tried to pursue him. You keep asking me to take you out. You say you are tired of drinking milk all the time. Now get up, get ready. Mama Pangolin is speaking to her baby. ममा पेंगोलिन तिच्या बाळाशी बोलते आणि ती त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. कम ऑन बेबी, कम वेकअप, उठ बेटा उठ, जागा हो, असं आई त्या बाळाला म्हणते. वी विल गो अँड ईटिंग टुडे. आज आपल्याला मुंग्यांचं भक्ष्य करायला जायचं आहे. आज आपल्याला मुंग्या खायला जायचं आहे. ममा पेंगोलिन गेव अ जेंटल लविंग पुश टू हर 1 month ओल्ड बेबी. ममा पेंगोलिनने अगदी प्रेमळपणाने आपल्या 1 महिन्याच्या त्या बाळाला पुश केलं, म्हणजे ढकललं आणि उठवण्याचा प्रयत्न केला. विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ. विथ होम डीड शी पुश हर बेबी? विथ अ लॉंग टॅपरिंग माउथ. कशाने उठवलं तिने, कशाने ढकललं त्याला, तर तिच्या त्या लांबुळक्या अशा त्या तोंडाने. बेबी वॉज स्टील ड्रॉसी आफ्टर अ डेज स्लीप. बेबी वॉज 1 month ओल्ड. 1 महिन्याचंच बाळ आहे ते, त्यामुळे ते कसं असेल, आळशी असेल. लक्षात घ्या, 1 महिन्याचं बाळ असलं तर ते सतत झोपत असतं. तसं ते हा बेबी पेंगोलिन पण काय करत होता, आळशी होता, झोपलेला होता. बेबी वॉज स्टील ड्रॉसी आफ्टर अ डेज स्लीप. दिवसभर झोपलेला असल्यानंतरही तो खूप आळशी झालेला होता. मदर ट्राईड टू परस्यूड हिम. आईने त्याला वळवण्याचा खूप प्रयत्न केला. आता इथं परस्यूडचा मिनिंग नुसतं वळवणे नाही, तर मन वळवण्याचा प्रयत्न केला. मदर ट्राईड टू परस्यूड हिम अँड से, इन्व्हर्टेड कॉमासमध्ये, याचा अर्थ होतो आई परत बोललेली आहे. दीज आर डायलॉग्स ऑफ ममा पेंगोलिन. ममा पेंगोलिनचे डायलॉग आहेत. यू कीप आस्किंग मी टू टेक युअर यू आउट. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाईम. तुम्हाला नेहमी म्हणायचा की मला बाहेर घेऊन चल फिरायला. यू से यू आर टायर्ड ऑफ ड्रिंकिंग मिल्क ऑल द टाईम. तो नेहमी म्हणत होता की मी दूध पिऊन पिऊन कंटाळलेलो आहे, मला बाहेर जायचं आहे, मला बाहेर घेऊन जा. नाऊ गेट अप, गेट रेडी, चल आता उठ, तयार हो, असं ती आई त्या बाळाला सांगते. इथं पुन्हा इन्व्हर्टेड कॉमर्स कंप्लीट झालेले आहे. याचा अर्थ हे डायलॉग्स कोणाचे होते, ममा पेंगोलिनचे. आता लक्षात येतं आहे कसं आईने त्याला डायलॉग्सने त्याला उठवलेलं आहे. आणि ही जी कथा आहे, ही सगळी कहाणी आई त्याला बाळाला सांगते. त्यांच्या प्रजातीबद्दलची, पेंगोलिन्स या ॲनिमल्सबद्दलची, स्वतःबद्दलची माहिती आता आई त्याला सांगणार आहे पुढच्या पॅसेजमध्ये. म्हणून लक्ष द्या. हा लेसन आपण वर्गामध्ये सुद्धा शिकवलेला आहे, पण बरेच विद्यार्थी ॲब्सेंट होते, त्यामुळे आपण पुन्हा घेतोय. आता या फर्स्ट पॅरेग्राफमध्ये ममा पेंगोलिन स्पीक्स टू हर बेबी पेंगोलिन. पहिल्या पॅरेग्राफमध्ये कोण बोलत होतं, आई त्या बाळाशी बोलत होती. आता पुन्हा बाळ बोलतंय आता आईशी. नो ओंट, सेड बेबी स्ट्रेचिंग हिज लॉंग टेल लेझिली. नाही, मला नाही यायचं, असं आईला ते बाळ म्हणतंय. आणि त्याची जी लांब शेपूट होती ती आळशीपणाने त्यांना पुन्हा गोळा केली. पाल किंवा सरडा किंवा साप यांची शेपूट बघा कशी गोलाकार लगेच होत असते वळल्याबद्दल. तसं त्या बाळाने पण काय केली, त्याची ती लांब शेपूट वळवली आणि नाही म्हणाला. आय डोंट वॉन्ट टू वॉक ऑल द वे. नाही, मला यायची इच्छा नाही, एवढा मोठा रस्ता मला चालण्याची इच्छा नाही, असं तो बाळ आळशीपणाने आईला म्हणतोय. बिकॉज ही वॉज स्टील ड्रॉसी, ही वॉन्ट टू स्लीप अगेन. त्याला पुन्हा झोपण्याची इच्छा आहे. मग आई परत त्याला काय म्हणते बघा, उठ म्हणून म्हणते. आणि त्यानंतर आईने फायनली काय केलं, तर ते पुढच्या पॅरेग्राफमध्ये. ममा सेट हिम ऑन हर टेल अँड फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. ममाने फायनली काय केलं, त्याला तिच्या त्या पाठीवर, तिच्या शेपटीवर त्याला बसवलंच. सेट हिम ऑन हर टेल. तर या ठिकाणी एक क्वेश्चन येऊ शकतो, वेअर डीड ममा सेट द बेबी पेंगोलिन. तर याचा ॲन्सर लक्षात ठेवा, ममा सेट हिम ऑन हर टेल. तिने तिच्या शेपटीवर त्याला बसवले होते. फायनली ब्रॉट हिम आउट ऑफ द होम. आणि शेवटी त्याला घराबाहेर काढलेच. देअर होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ 9 inches वाईड अँड मोर दॅन अ मीटर लॉंग. हिअर द क्वेश्चन मे बी अरोज दॅट डिस्क्राईब द होम ऑफ ममा पेंगोलिन. ममा पेंगोलिनचं होम कसं होतं, तर हा पण प्रश्न उद्भवू शकतो. तर प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या. त्यांचं घर कसं होतं, देअर होम वॉज अ स्नग होल इन द अर्थ. त्यांचं घर हे
जमिनीमध्ये असलेलं एक प्रकारचं स्नग होल म्हणजे बीळ होतं. तुम्हाला बीळ माहिती, उंदराचं बीळ असतं, सापाचं बीळ असतं तसं. 9 इंचेस वाईड, त्याचं पुढचं टोक 9 इंचचं होतं. अँड मोर दॅन अ मीटर लॉंग, आणि लॉंग किती होतं ते, तर 1 मीटरपर्यंत लांब होतं. ममा कॉशन्ड बेबी टू सिट टाईट अँड hold on to her scales with his claws. What did mama caution the baby? ममाने कशाची त्याला वॉर्निंग दिली? What did mama warn the baby? कॉशनचा मिनिंग घ्या, वॉर्न. इथं शेजारीच तुम्हाला दिसतंय वॉर्न, तरी याचा अर्थ होतो सूचना करणे. आईने काय त्याला वॉर्निंग केले की तू टाईट बैस, आणि त्याचबरोबर होल्ड ऑन हर टू हर स्केल्स, आणि तिच्या त्या खवल्यांना पकडून ठेव पक्क क्लॉजने. शी बिगॅन टू वॉक स्टिडीली अँड कॉशियसली. हाऊ डिड ती बिगॅन टू वॉक? शी बिगॅन टू वॉक स्टिडीली, म्हणजे सावधतेने ती जात होती, आणि त्याचबरोबर व्यवस्थित सरळ जात होती, अतिशय हळूवारपणे जात होती, स्टिडीली. अँड कॉशियसली, कॉशियसलीचा मिनिंग दिलेला आहे केअरफुली, काळजीपूर्वक ती जात होती. जस्ट देन अ पॉर्क्युपाईन वेंट पास देम, आणि त्याच वेळेस त्यांना एक पॉर्क्युपाईन नावाचा किडा दिसला. लक्षात घ्या, इथं पण एक क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट डिड दे सॉ ऑन द वे? त्यांच्या रस्त्यात त्यांनी काय बघितलं? दे सॉ अ पॉर्क्युपाईन पास देम, एक पॉर्क्युपाईन किडा त्यांच्याजवळून जात होता. अशा पद्धतीने या पॅसेजमध्ये 2 ते 3 क्वेश्चन्स येऊ शकतात. त्याचबरोबर ग्रॅमॅटिकल क्वेश्चन्ससुद्धा येऊ शकतात. आपण अभ्यास करताना आता आपण क्वेश्चन्स कसे येतील त्यानुसारच अभ्यास करणार आहोत. आता या पॅरेग्राफमध्ये डायलॉग्स कोणाचे होते? ममा पँगोलिन अँड बेबी पँगोलिनचे. हुज दॅट बेबी वॉन्डर्ड. बेबी वॉज सरप्राईज टू व्हेन शी सॉ पॉर्क्युपाईन. तेव्हा पॉर्क्युपाईन बघितला तेव्हा बेबीला खूप आश्चर्य वाटले. तिने विचारले, हुज दॅट? हे काय आहे ममा? ओ दॅट्स अ पॉर्क्युपाईन. अरे तो पॉर्क्युपाईन आहे. अँड हू आर वी? आणि आपण कोण आहोत? हम. ममा बिगॅन टू एक्सप्लेन ॲज शी वॉक. ममाने आता एक्सप्लेन करायला सुरुवात केली. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की या लेसनमध्ये ममा पँगोलिनने तिच्या प्रजातीबद्दलची माहिती त्या बाळाला सगळी सांगितलेली आहे. पँगोलिन्स काय असतात, कसे असतात, आता ती एक्सप्लेन करते. वी आर पँगोलिन्स. आपण पँगोलिन्स आहोत. वी हॅव मेनी कझिन्स. आपले खूप चुलत भाऊ आहेत. 4 ऑफ देम आर इन आफ्रिका अँड 4 आर इन आशिया. आपले 4 चुलत भाऊ हे आफ्रिकेत राहतात आणि 4 आशिया खंडात असतात. वी लिव्ह इन इंडिया. आपण कुठे राहतो? इंडियामध्ये. सो पीपल कॉल अस इंडियन पँगोलिन्स. म्हणून लोक आपल्याला इंडियन पँगोलिन्स म्हणतात. इन द नॉर्थन पार्ट ऑफ इंडिया अवर कझिन्स चायनीज पँगोलिन्स आर ऑल्सो सीन. आपल्या उत्तरेकडच्या भागात चायनीज पँगोलिन्स हे सुद्धा आढळतात किंवा तेही बघायला मिळतात. अशा पद्धतीने ममा पँगोलिनने पँगोलिन म्हणजेच खवलेधारी मांजराची प्रजातीची माहिती आपल्या बाळाला द्यायला सुरुवात केलेली. अशा पद्धतीने आपण हा पॅसेज शिकलेलो आहोत. लक्षात घ्या आणि क्वेश्चनच्या दृष्टीने सुद्धा अभ्यासा. ओके, बाय.